1 रुपयाने जर शेतकऱ्याचं दूध वाढलं 1 रुपयाने, तर सर्व्हिसवाल्याची बायको काय म्हणते माहिती का, दूध प्यावा किंवा नाही. असं झालंय म्हणली. किती रुपयानं वाढलं? म्हणजे सर्व्हिसवाल्यांच्या बायका सुद्धा किती आपल्या विरोधात आहे पहा. 1 रुपयानं दूध वाढलं तर ती काय म्हणते, दूध प्यावा का नाही. असं झालं. तो नवरा दूध पितो कधी? तो नवरा जे दूध पितो ते 200 ml 48 रुपयाला आहे. डिप्लोमॅट 200 ml 48 ला आहे. रम 97 ला आहे. मग शेतकऱ्याचा रुपया वाढल्यानं काय झालं? पण सण नाही करीत त्याची बायको. नवरा किती रुपयाची क्वार्टर घेतो तरी ती म्हणते नाही काय चालायचं नाही नाही, असं नाही चालणार. ते सर्व्हिसवाल्यांची पेमेंट आहे ना मला, हे वयावर नसावं. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी तितकं पेमेंट कमी. म्हणजे मग हे येड्यावाणी करते नाही. यांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का मला, बुद्धी झाली कमी, पेमेंटच मोकारो. बरं सरकार इतकं विचित्र आहे, कोणाचंही बी. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. ते एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 17,000. ते पोलीस आखेरात डांबरे उभं 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. अरे काय कराय. ते PSI ला आणि SP ला त्या लोकांना पगार किती पाहिजे माहिती मला? लाख लाख 1.5 लाख पेमेंट पाहिजे महाराजांना. अहो तुम्हाला ते दिवस सजाव द्या मोर द्या, पण रात्री पोलिसाची नोकरी ना पेट्रोलिंगची धोकादायक हो. आरोपी आता पहिल्यासारखे राहिले नाही, आरोपी भंगार झालेत. बरं त्या पोलिसानं काम तरी काय काय करावा. शिळी हरवली पोलीस, कोंबडी चोरीला गेली पोलीस. 3 दिवस झाले हो आपली पोरगी सापडायला. मग तू काय पारायणाला बसला होता का 2-4 दिवस? पळून गेली पोलीस. आणि अक्षरशः ती जी नोकरी ना मला जीवावर उदारच आहे. काय मत आहे तुमचं? कारण आता आरोपी पहिल्यासारखे राहिले नाही. 16चं बलात्कार आहे, 17चं दरोड्यात आहे. आणि याला आईबाप जबाबदार आहे हो. 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याच्याकडे मोबाईल आहे, आणि 2,000चा त्याच्या पायात बोट आहे, आणि पोरग 12-12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत आहे. म्हणजे बाप नालाय की नाही तर पोरग काय करते, यावला चांगली रिया ठेवल्यावर काय करते धरून 7-8 दिवसातून एकदा चांगला थोबाडून काढला पाहिजे. पोरे काय करत ते हे बाहेर त्यांचं शिका. केरळवरून हवा मारायला आलंय 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला गाव महाराष्ट्रात 4 महिने रोडला झोपत्यात. पेट्रोल पंप मुक्काम आहे. गव्हाचं मशीन आणि सोयाबीनचं मशीन घेऊन महाराष्ट्रात हायवेला पेट्रोल पंप मुक्काम करतात. आणि आमची 70% अवलाद संध्याकाळी जेवायला घरी नाही, काला सुधारतील. आणि आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा, पप्पू येईल. तो पप्प्या हरिपाठाला गेला का? ए पप्प्याची आई. पोरग दारू पेलं तर आई म्हणते कुठं कायम पिते, मानून ठेवी घरात. फटकावले पाहिजे हो. काय करते ते चांगली रेटावले हो. बाहेरून पोरे जेवण आल्यावर इकडे इकडे का जेवला बाहेर ठेवून द्या 2-4 त्याच्या. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल, फक्त कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. जात नाही आणि गेलं तरी परत आल्याशिवाय. पोरग म्हणलं मी फाशी घेईल, ही दुरी तू गुताव मी वडितो, इकडे घे. पोरग म्हणलं मी औषध पिईल, कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराया 71 घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो? ही तणनाशकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरानं औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणत औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलट्या टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढ द्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय.
8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे. मुलीचे हात तपासा, बांगडी नाही. मुलींचे दप्तर तपासीचा शाळेतले शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. मुलीचे एसटीचे पास पंच केलेत का पा. 8 दिवस आपल्या मुलीचा पास पंच नाही. मुलगी भुयारातून शाळेत जाते का बा. मुलीचे मोबाईल चेक करा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट.